काहीतरी सकाळी 7 वाजता इले मी सगळ्याच्या अगोदर पहिलो माझा नंबर, बाकीची सगळी पाचून निघलेली आहे. पण 7 वाजल्यापासून की नाही माझं आत्ता फक्त आमच्या म्हणजे ह्या ऑफिसातल्या लोकांनी काहीतरी माझ्यापासून थोडं घेतलेली. एक अन्याचा सुद्धा धंदो नाही. चहाची पात आहे, हळद आहे. आणि या साईडला इकडे चिकन वडे, आंबोळी उसळ या काकींनी आणली आहे. मसाले पण असं, चकली, लाडू. भोपळे हे 25ला आहेत. नमस्कार मित्रांनो, मी अमोल. तर स्वागत असं तुमचा पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आज तारीख असा 10 जुलै शुक्रवार आणि आज आपण चाललो कणकवलीत. कारण दर शुक्रवारी ना कणकवली आठवडा बाजार भरता आणि हो जो बाजार आहे तो पंचायत समितीच्या आवारात असता आणि आपल्या कोकणातले सगळे शेतकरी येतात आणि आपल्या शेतातले भाजी असतील किंवा रानभाजी असतील किंवा कोकणी प्रोडक्ट असतील तर ते सगळे घेऊन तिकडे बसतात. तर आज आपण ह्यो कणकवली आठवडा बाजार बघणार असो. तर चला पटापट आजच्या व्हिडिओक सुरुवात करूया. तर आता मी कणकवलीत पोहोचलोय आणि आपल्या समोर असा छत्रपती शिवाजी महाराज चौक. तो बघा इकडे मूर्ती पण असा महाराजांची आणि तिकडूनच एक रोड आतमध्ये गेलो असा तेलीआळीत. तर लगेचच तुमका ना इकडे पंचायत समिती दिसतेली या, हे बघा समोरच. आणि इकडूनच आता ह्यो बाजार सुरू होता, म्हणजे हल्लीच सुरू झालो असा. हे बघा 15 तारीखपासून पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झाला आणि आता इकडे बाजार भरता. तुमका दाखवतोय खय असतं तो बघा. ह्यो हायवे असा मुंबई गोवा हायवे, त्याच्या बाजूकच इकडे पंचायत समिती. हां होय दादा म्हणतात व्हिडिओ करतस काय. तर पंचायत समितीच्या बाजूकच इकडे गावठी आठवडा बाजार कणकवली. तर बरेच जण रानभाजी घेऊन इले असत. एकदा मी फेरी मारून गेलोय ते दादा असत तिकडे, तर ते ओळखतात आपल्याक. तर बरीच जण इली असत आपल्या शेतातले किंवा जंगलातले रानभाजी घेऊन इकडे काकी असत. तुम्ही कैसून इला? हरकुळ ते रानभाजी आणलेली असत. ही कसली आहे? कुरडूची भाजी. ओके. हां कुळीत पीठ. हां हां लिंबा. हे कापा ना, खोबऱ्याची कापा, चून कापा, करंजे पण असत. गावठी नारळ. तुम्ही कैसे निलास? रामगड. आमच्या तिकडेच मग आपल्या इकडचेच असत. मस्त खूप जण असत. ती बघा शुक्रवारचंच भरता. ओके. इकडे पण ताई असत, बराच काय काय घेऊन येले. लाडू आहेत, लाडू, पीठ आहे. ओके. पापड वगैरे असत. मस्त. हां हां. कसे आहेत नारळ? 20 रुपये, 25 रुपये. ओके. इकडे रानभाजी असत. पेंडी कशी? 20 रुपये. ओके. तर या साईडला पण एक दादा असत. हे बघा तुम्ही काय आणलास? सुरण. ओके. कशी ते? 20 रुपये पेंडी. आणि ती कसली? पेवग्याची. हां. आणि इकडे पण असं ती बघा फागला. तुम्ही देवगडचे? तुम्ही कणकवली. ओके. हे दादा देवगडचे असत आणि काटला आणले नाही असत. फागला 400 रुपये किलो. हा भारी असतं ती. त्याचबरोबर या कसली पोळी आहे? फणस पोळी, फणसाचे वेपर, गोटिये पण असत. हे बघा हे वेपर फणसाचे. आणि इकडे हे मुळे, गोटिये, लाल भाजी, लाल माठ. ह्या काय? मिरची. औषधी. हा काय म्हणतात ते? काय ओके. नाव काय? कडू. ओके. हां हां हां. तर हे दादा नेतात भाजी. बघा आजूबाजूच्या सगळ्या गावातली लोक असत ना, आपापल्या शेतातली किंवा रानभाजी घेऊन येली असं. ती बघा इकडे आजी पण असा, इकडे एक काकी असा. अळू आणल्या ना, अळू असत. अळू कशी? अळू 20 रुपये. ओके. नको व्हिडिओ करतोय म्हटलं दाखवूया. तुम्ही कैसून इला? वागद्यासून. हां हां हां. गरे पण असत. हे बघा पिकलेले. मस्त. ही कुरडूची. कुरडू, पेवगो आणि अळू 13. हां हां हां. बरेच भाजी असत. हो गोटी आहे.
या ताईंनी बराच काय काय हा आणलेलं आहे. नमस्कार. उकडीचे मोदक अरे वा, संपले आहेत माझ्याकडे. हा, हा, हा. सकाळी द्यावं लागतंय बघा असे आहेत उकडीचे मोदक. मोदक पुरणपोळ्या असतात. कसे आहे? 20ला एक असतात 20ला एक. पुरणपोळ्या. ही संपल्या पुरणपोळ्या. संपल्या मॅडम. आणि Late दिलंय. शिरवळ्या रस असतात. अच्छा घावणे चटणी अच्छा. आणि भाजणी चकली आहे. तुमचं नाव कसं? नम्रता राणी. ओके, कणकवलीचे की? कणकवली ओके. भाजणी चकली आहे. खाऊन बघा. जर तुम्ही शुक्रवारचे इलात ना एकच दे. हा शुक्रवारचे इलात तर उकडीचा तुमका हे मोदक, पुरणपोळी. मिळते. हा शिरवळ्या रस असतात. हा रस मस्त. आहे थोडासा. अच्छा संपलाय सगळं. सकाळी 8 वाजता हजर व्हा. अच्छा 8 वाजता इलात तर तुमका सगळा मस्त नाही तर मिळते फोन नंतर नंबर संपता. घेऊन जा, सगळं तुम्हाला मिळणार. ओके. खावं. शिरवाळे आणि काय बोललात? सोबत आहे. शिरवाळे आणि शिरवळ्या रस, पुरणपोळी, उकडीचा मोदक, घावणे चटणी. जर ह्या तुमका घ्यायचं असत ना तर शुक्रवारी यावं दर तुम्ही. शुक्रवारी यायचं. Yes. हा पण 8 वाजता बाजार चालू हा, होतं. हा. या सगळ्यांनी आवर्जून भेट द्या. हो. हा? तर आता जाऊया पुढे कोण कोण अजून इली आहेत बघूया. इकडे पण काही काकी असत. व्हिडिओ बघतो. बघताच व्हिडिओ. हो. तुमचे काय? तुम्ही कायचे? विरवंडे. आरोसी जाऊन हो आरुश्री. आज नाईला काय काय आणलात? आम्ही करंजी आणलेले, चण्याचे लाडू होते, करंजी. आंबोळी चटणी. ओके, सगळं घरी बनवतात. सगळं. अरे वा. हो का? मसाले पण असतात. मसाले. चकली लाडू वांगी. इकडे टायकुळ असा टाकळो. त्यानंतर इकडे पेवगो. पेवगोच ना? आमच्याकडे पेवगो म्हणतात. तो कढीपत्ता कुरडू आणि लाल माठ सोला वगैरे असं. कशी आहे पिशवी? 250. कोकमा 250 रुपये. उकडे तांदूळ हे कसे? 120 रुपये. आगळ पण असं यांच्याकडे मस्त. दर शुक्रवारी येतात. हे पण तिकडचे आजी. ही आजी हा? तुम्ही कलमट? ही आजी कलमटची असत. ही विरावंडीची. ओके. या साईडला पण 2 आजी असत. हे बघा. होय बाबा, आजी असो पण मला आता काय गिरायकच नाही ते आजी असली पण सकाळी नाही. बसले. आता व्हिडिओ दाखवत आहे मग येतील व्हिडिओ दाखव बाबा, सकाळी पुढच्या 7 शुक्रवारी वाजता. येतील. ऐक तरी सकाळी 7 वाजता येईल मी. हा. सगळ्याच्या अगोदर पहिलो माझा नंबर, बाकीची सगळी पाठवून निघलेली हा. आहे. पण 7 वाजल्यापासून की नाही माझं आत्ता फक्त त्या म्हणजे ह्या ऑफिसातल्या लोकांनी काहीतरी माझ्यापासून थोडं घेतले हा, हा. नाही. एक अन्याचा सुद्धा धंदो नाही. सांग बघूया बोलतास? माका तू. हो देवा बापरे. शपथ. आता तू माका सांग मी दर काय खोटं शुक्रवारी बोलू? येतास? दर शुक्रवारी. आता माका नाही हो 5वं. हा हा हा. 5वं झालो. 5 झाले. 5 एक सोमवार आणि 4 शुक्रवार. होय 5वं झालं. राजेंकडे ना बराच काय काय असत. सगळं उडदाचं असं. पीठ असं डांगर पीठ उडदाचं असं आहे, डांगर पीठ आहे. वेफर्स असत मिरची असत असे सगळं भाजून असं. खायचे. चिंच आहे, चिंचेचं तांदूळ. आंबट असतात. हे बघा. उकडे तांदूळ असतात. हे बघा सगळं असा. फरसाण पण असा. हा. हिला तर राजेंकडून नक्की हा, घ्यावा. घ्यावा पुढच्या बाबा. शुक्रवारी यावा. होय होय पुढच्या शुक्रवारी येऊन घेऊन जाऊ. टाकरे बाबा. होय, होय. होय, होय. आणि हे नारळ. सगळी जण मेहनत करतात हे खूप आणि सगळी आपली कोकणातलीच असत. सगळी कोकणातली होय. असं बाबा. आणि आगळ. घरचा कसं असा होतं? आगळ असं. हा हे आगळ 60 रुपये. 60 रुपये. होय. पण घरगुती हा. हां घरी बनवलेलं. हा घरी बनवलं. आजीने पण भाजी आणली. हो अळूआ, मेथ्या, गवारा, पेरू आहे. पेरू पण आणलेली आहे शेतात. मस्त. आता पुढच्या शुक्रवारी होय येतील. बाबा माझ्या नम्र विनंती करते मी होय, हात होय. जोडून. नक्की. बाकीचा मला नाही काहीतरी अंदाज. तुम्ही कायचे? आशियातला. आशियात. आशियातला हो. आणि तुम्ही? वागदे. वागदे. जवळचेच असो आम्ही. हां हां हां. जवळ नदी फक्त एक आमका मध्ये लागतात. हा, हा, हा. जवळच असो होय. काहीतरी धंदो झालो त्याची हो, हो, होय, हो. बरोबर. हो, बरोबर. इज्जतची मत येतं हो, पाऊस पण डोळे सुरू फोडून असत. होय डोळे फोडून ह्या बनवतो. नाचणीचे पण पापड असे तांदळाचे नाचणीचे सगळं आहे. हां. माका 2 द्यावा आता ते. हे रे माझ्या राजा. नाचणी आणि नाचणी आणि तांदळाचे किती रुपये? खाल्याच नाही तर परत येतलच. परत पुढच्या शुक्रवारी येतील. हा येतलच खाल्याचं नाही. किती रुपये? 30 रुपये. ओके दोनाचे 60 झाले. हा? ओके दोनाचे चालेल 60 झाले. चालेल देते. इकडे पण ताई असत. हे बघा. लाडू उडीद पीठ. हां होय अमोल सावंत. हो आरुश्री. पुरणपोळी आणलेली आहे. नाही माका पण माहित नाही होतो शुक्रवारचं असतं तो. मी आता बघितलंय म्हटलं काय बघूया असं का नाही. थँक्यू. तर करंजी असत लाडू असत. हां सकाळपासून कोण नाही काय? एक देवा मग बोनी करूया.
या आजींकडे पण आपण पापड घेतला आणि किती आहे? 50 रुपये. तुम्ही कैसे नेला? बिरावंडे. अरे वा, धन्यवाद. हां हां. मी पण अचानक गेलोय म्हटलं बघूया काय आहे. हा अजगणी हो इकडून 20 किलोमीटर. तर या ताईंनी जाम आणलेली असं त्याच्यानंतर कढीपत्ता ते काय बोलतात तेजपत्ता आहे, चहाची पात आहे, हळद आहे. ओके. हे सगळं गावठी आहे. मी तुमच्या बागेतले? हो आमच्या बागेतले तरंजळ्यामधले आहे. माझ्या वडिलांनी रिसॉर्ट केलं त्याच्यामध्ये हे सगळं लागवड केली आहे. तुम्हाला आवडत असेल तर नक्की इकडे या. हो जाम असते वेगळ्या प्रकारचे असतात. लाल आहेत काय ते? वेगळे प्रकारचे पूर्ण लाल पण असतात ना? हो हो पूर्ण लाल पण असते. तर या ताईंकडे पण पोळी पीठ कढीपत्ता जाम वगैरे हळद सगळं असतं. कुठचे तुम्ही? कणकवलीचे. अंजलीच किचन. तर तुम्ही ऑनलाईन पाठवता तुम्ही म्हणजे कोणी ऑर्डर केली तर याच्यावरती कॉन्टॅक्ट नंबर आहे ते बघा. तर तुम्हाला पाहिजे असतील तर फोन करू शकता. स्वतः तूही घेऊन जाऊन ट्राय करू शकतो थालीपीठ वगैरे. आमच्याकडे बनवतात घरी. आणि या साईडला इकडे चिकन वडे आंबोळी उसळ या काकींनी आणली आहे मस्त. आम्ही कुडाळची असतो. कुठचे कुडाळचे? कुडाळपासून येतात. अरे वा. या काकींकडे भारंगीची भाजी दिसत आहे बघा. रानभाजी त्याच्यानंतर अळू असा ही पात असा चहाची ही मोहरी ना राई 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 आणि लाल पाणी आणि वाली पण असतात त्या काकींनी आणली आहेत. या काकींकडे पण लाडू वगैरे असतात. लाडू पीठ या कसला पांढरा घावण्याचं पीठ. घावण्याचं पीठ. हां हे नाचण्याचं पीठ. होय. हे कुळीत पीठ. पोळीत पीठ. हे उकडे तांदूळ. हे ही कसली वडी आहे? ही आले पाठ. आले पाट. ओके. या साईडला पण भाजी असेल. सोपत नाही ना. हो आता चतुर्थी हप्ता सगळा बरोबर. हां चतुर्थीच्या टायमिंगला खपतेला ही गावठी केळी असतात भाजीची. त्याच्यानंतर लिंबा असत. पोळीत पीठ नंतर वडेपीठ काजूगर लाडू सगळं असं. हे गाठी आहे अळूच्या पानाची गाठी आहे. नंतर इकडे मेथीची भाजी पण असते. या कसलं घावणे पीठ. गावले पिठा नाचणीचं पिठा कोकमा गळा कुळीद वांगीची भाजी आहे. वांगीची भाजी आहे. काय सांगणार. अननस असं. पालेभाजी आहे. या ताईंकडे बघा किती प्रोडक्ट असतात. त्यांना काय बोलतात? सगळे हेअर एसेसरीज आहेत. क्रोशेटचे हेअर एसेसरीज आहेत. टिकटॉक क्लिप आहेत, क्लेचर आहेत, देवांचे आसन आहे. हा गणपतीसाठी स्पेशली शेला आहे, रुमाल आहे, सुपावर बसेल एवढा रुमाल आहे, हो. तोरण आहे. ऑनलाईन ऑर्डर पण घेतो. माझा आयडी आहे अच्छा. क्रोशेट पॅराडाईज. नंबर काय सांगू शकाल? हा ऑर्डरसाठी नंबर वगैरे काय? नंबर अजून तरी मी हे नाही केलेलं आहे. अच्छा. नंबर मग काय साईट टाकलेला वगैरे काय आहे? क्रोशेट पॅराडाईज म्हणून आहे अच्छा ओके. आयडी मध्ये. हां हे बघा खूप सारे असतात. तुम्ही येऊन घेऊ लहान शकता. मुलींसाठी टिकटॉक क्लिप वगैरे किचन्स आहे. ते बघा मांजरीचे वगैरे किचन्स हा. आहे. इव्ही लायचे तुम्ही आहे. बनवता काय? हो स्वतः बनवते मी. अरे वा. रबर से. हे बघा मस्त. तुम्ही कुठून आलात? हळवद. हळवल. हो. नाव कसं तुमचं? सानवी राणे. अच्छा. सानवी संदीप राणे. दर शुक्रवारी असतात? दर शुक्रवारी असते. आता कदाचित मी आता पाऊस आहे त्यामुळे, हा. पण जर पाऊस नसेल तर मी मंगळवारी बाजारात पण बसणार अच्छा, आहे. ओके. कॉलेज रोड वगैरे हे हा, कसं हा. गर्ल्स साठी वगैरे आहे हा, ना बरोबर. स्पेशली. सध्या ट्रेंडिंग असं आहे. हा ट्रेंडिंगला आहेत हो. सध्या हे ब्रेसलेट्स आहेत. हां मस्त. ट्रेंडिंगला आहे. या दादांकडे भोपळे असत छोट्या साईजचे. तुम्ही कुठून येलात? कुठून? तोंडवळी. तोंडवली बावशी नांदगाव रेल्वे स्टेशन आहे ना. हां 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 मला वाटलं इकडे आचरा नाही, हां हो. कशी आहेत भोपळे? भोपळे हे 25ला आहेत, हे 50ला आहेत. म्हणजे स्वस्त देतो हो बरं. काजूगर आणि पण खाद्यपदार्थ असतात. काजूगर आहे. हे कसले वडे? डाळ वडे. डाळ वडे. हो तर नवीन बघून मिळालं. हो दर शुक्रवारी असतात. दर शुक्रवारी असते. ओके ओके. त्या ताईंकडे नारळ असतात.
कशी आहे? 40 रुपये हे 45. तुम्ही कशी दिला? आम्ही वरचे वाडी रेल्वे स्टेशन. ही हळदीची पानं मोदक वगैरे बनवण्यासाठी लागतात. इकडे पण एक दादा असतात तुमच्याकडे पिठं असतात घावणे पीठ, त्याच्यानंतर कोकमा, इकडे तांदूळ, उडीद. तुम्ही कसे दिला? हळवद जवळच्या. हे बघा गावठी केळी, इलायची केळी मस्त. यांनी आणलेली आहेत काय? कशी ती डझन? 50 रुपये. 50 रुपये डझन. खायच्या गावची? सावडा सावडा. रवताव कणकवली त्या हां हां. आमचं सगळ्या कणकवली तसा मुक्का फक्त गाव ओके. आमचं सावडा. इकडे असत काकडी वाट्यावर आहेत की हे वाटे रसोद हे 20ला एक असा. 20ला एक. त्यानंतर हे कसला तेल आहे? ह्या खोबरेल तेल आणि तो मध गावठी मध. ओके, गावठी मध आणि खोबरेल तेल. मध हा. तो मध असेल. त्याच्यानंतर ही चाफ्याची फुलं पण असत, मस्त वास येतात, सुवास येतात. त्यानंतर कोकमा, इकडे तांदूळ एक टेम खाऊन बघ. ओरिजिनल असा. कालच काढलेलो काल काढलेलो काल अजून टेस्ट पण गेलो नाही कालच काढलेलो. मक्याची कणसा पण असत. इकडे पण एक आजी असते. सुरणाचं पानं. काय काय? अच्छा, आंबे असत. पेरू, कारातले आंबे. हे खारातले आंबे, हे पेरू आहे, हा. हे घोटी आहेत फणसाच्या ओट्या. तुम्ही कैसे दिलात? आम्ही इथूनच आलो कणकवलीतून. हो, ते काय व्हायचं हे विसांची त्याची मस्त भाजी असते. ठेव, हे घे, दोन आहे ती सात मोदक करू. तर मित्रांनो, आज आपण कणकवलीचो गावठी आठवडा बाजार बघितलो. बऱ्याच जणांची ओळखसुद्धा झाली. इकडे दादा असत. तुम्ही पण दर शुक्रवारी येतास ना? अच्छा. ते देवगडचे दादा असत. हा, तुम्ही चानवली. हां, अच्छा अच्छा. हे आजी आशियातले असत. हां हां. तेव्हा पण होतास? तेव्हापासून असा? तेव्हा 5 वर्ष उघडलो हां हां. आणि नंतर ती कोरोनाची साथ दिली ना तेव्हा बंद झाला? बंद झाला. हो. आणि ओके. त्याच्यानंतर मग आम्ही फुलाखाली बसलो. हां हां. फुलाखाली बसलोय 7-8 वर्ष. नंतर मग ना माझी तब्येत बिघडली. मग पोरा म्हणाल की आई जाऊ नको. हां. पोरा म्हणतात नको गे जाऊ, पण आपण कशात पहिल्यापासून आपण कष्ट केले. बरोबर. कष्ट केले फुलाखाली हो, ह्याच्या फुलाखाली तर बसले. नक्की जर इलात ना कणकवलीत तर या आजींकडसून घ्यावा. बराच काय काय असा. खूप मेहनत करतात सगळी जण. हे बघा, सगळ्यांकडसून घ्यावा काय ना काय. तर आज आपण हां काय करायला माहिती घरात बनवून किती लागतात तुम्हाला? हो, बनवू खूप वेळ लागतो. घरात सगळा बनवून आणि आता महागाई कसली झाली. हो. दिवाळीला सगळा महाग झाला. बरोबर. स्वस्त काय नाही तरी पण लोकांची 50 रुपयाचा 60 रुपये अगदी 50 रुपयाचा महाग वाटतं. आता काय करायचं? आपण आपल्या हात लावून बसायचं. तरी बापरे ऑफिसातले लोक ना ते काय केले काय नाही काहीतरी घेतात. बाकी लोक येतात तर आमका काय पाहिजे. आता बघूया, व्हिडिओत सांगितलंय जर इली ना तर शुक्रवारचा बाजार असता आणि सगळेजण आपापल्या शेतातली भाजी किंवा गावठी प्रोडक्ट घेऊन येतात. तर नक्की घ्यावा. आज मस्तपैकी आपण कणकवलीचो गावठी आठवडा बाजार बघितलं. बऱ्याच जणांची ओळखसुद्धा झाली. खूप जण ओळखीची होती, म्हणजे व्हिडिओ बघणारी होती. तर मित्रांनो, आज आपण कणकवलीतलो गावठी आठवडी बाजार बघितला जो शुक्रवारचा भरता आणि खूपच कमी गर्दी होती घेणाऱ्यांची. तर बऱ्याच जणांना माहिती नसतात कदाचित की शुक्रवारचा जो बाजार भरता. तर मी पण आज असं जिल्हा की म्हटलं बघूया भरलो की नाही तो. तर बरेच जण आपल्या शेतातली भाजी किंवा काय काय घेऊन येतात. तर नक्की त्यांना सपोर्ट करा. आणि इकडे इलात ना शुक्रवारचे तर ह्या बाजारात यावा आणि त्या आजींकडसून वगैरे नक्की काहीतरी घ्यावा. तर आजचा ह्यो व्हिडिओ तुमका कसं वाटलो नक्की कमेंट्समध्ये सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटाया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.